हा हे लक्ष द्या. आता काँग्रेसनं चांगले चांगले कायदे केले होते. आता एक शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा केला होता. पाहत आहे काँग्रेसनं कसे कायदे केले, हे पहा कसे बदमाश कायदे केले. काँग्रेसनं 1894 मध्ये इंग्रजांनी केलेला कायदा मोडून टाकला. हा कायदा होता, तो कायदा होता का शेतकऱ्याची जर शेतजमीन जर सरकारनं एखाद्या कामासाठी घेतली तर 8,000 रुपये एकर, 3,000 रुपये एकर आणि त्याचं पुनर्वसन देण्यापासून काही नाही. मग जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री होते काँग्रेसमध्ये. त्याने तसा एक कायदा केला, शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा. का म्हणते हा कायदा? तर ह्या कायदा असं म्हणते का भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर जमीन अधिग्रहित केली तर त्याने कोरडवाहू जमीन असेल तर रेडी हेक्टरच्या 4 पट, जर ती जमीन बागायती असेल तर रेडी हेक्टरच्या 8 पट. ठीक आहे, ते 2 पीक घेत असत आणि बागायती म्हणजे फळपीक लाभ असत तर आपण रेट भेटत. या कायद्यात असं होतं का जर सरकारनं पीक घेतलेली 5 वर्षात वापरली नाही तर शेतकऱ्याचे परत भेटत. आणि जर सरकारनं ते फळ एखाद्या कंपनीने विकली तर जास्त भावाने विकली तर शेतकऱ्याचा वाटा बी त्याच्यात राहील. नरेंद्र मोदींना आल्याबरोबर 2014 त्याच्यात काळ्या केल्या आणि काळ्या केल्या मोठ्या आण्याच्या बाजूने. सरकारने एखाद्या प्रोजेक्टसाठी जमीन घेतली शेतकऱ्याची आणि जास्त भावाने विकली तर त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं माहिती मोदीनं? शेतकऱ्याची जमीन 5 वर्ष वापरली नाही तर त्याने परत भेटणार नाही. असे मोठ्या आण्याच्या फेवरचे कायदे या मोदी सरकारने केले. एकही कायदा तुमच्या बाजूचा चांगला केला ना? अजिबात केलेला नाही. इकडे शाळा बंद झालोय, इकडं ते आपले ऑनलाईन प्रकार आहे शाळा. इकडं तुम्ही इका म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा मी घेतो, त्याचं लक्ष फक्त जागेवर आहे का कुठून जागा भेटते आणि हे जागा अपघाताची कशी. आता प्रायव्हेट जागा जर शाळेच्या इकड्या तर जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा मोठ्या ठिकाणी आहे, नगरपालिकेच्या तर शहराच्या ठिकाणी आहे. हे जागा अपघातून 5 वर्ष चालवून आणि म्हणून शाळेत ऍडमिशनच नाही, बंद. जागा कोणाच्या नावावर झाली नाही तो तिथं कॉम्प्लेक्स काढवलं. कारण असं इथून समोर भंडारेले मोठी शाळा आहे, 2000 पोरं शिकते तिथं, लाल बहादूर. ठीक आहे, तिथं असंच केलं त्यानं. हे असे धंदे या देशात चालू आहे. थोडंसं डोळे जागे ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही डोळे जागे ठेवत नाही ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही. थोडंसं आपल्या पोराले आता पोटके पुरे ठीक आहे काही म्हणलं का याच्या अंगात धर्म देवच येते. अबे कोणताही ठीक आहे धर्म नाही, देव नव्हते, पण 2 वेळचं खाली कमवा लागते. आणि तुझ्या हाताने जर काम नाही भेटलं तर तू 2 वेळ जगू शकत नाही आणि त्या कुटुंबाने तू पोसू शकत. शेवटी पोटाची भूक मोठी आहे आणि याच्यासाठी आपल्या हाताने का पाहिजे? हे सरकार इतकं बदमाश आहे का आपल्या विदर्भात या मियानने टाटा एअरबसचा प्रोजेक्ट केला होता. 30-35 हजार कोटी विदर्भातले लागले असते. ह्या चोरट्यानं तो प्रोजेक्ट गुजरातने दिला. कोणाला दिला? गुजरात. टाटा एअरबस मोठा विमान बनवायचा कारखाना मियानमध्ये येणार होता. तो निम्ना मोदीनं चोरून तर जेव्हा भाऊ एक शब्द नाही बोलला, चोरून गेला. त्याच्यानंतर दुसरा मोठा कारखाना वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर बनवायचा 1,56,000 कोटीचा कारखाना महाराष्ट्रात येणार होता. सर्व झालं होतं, तो भी कारखाना कुठं? गुजरात. आम्हाला निर्णय तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणते कामून 47 पर्यंत सत्तेत राहायला पाहिजे. बरं, ह्या नियम काय दुसऱ्यासाठी बनवले
2019च्या इलेक्शन मध्ये का सांगत होते याला माहित आहे? 70 वर्षाच्या वरील कोणतेच प्रत्येकात निवडणूक लढू नये. मग याच्यात आउटडेटेड कोण झाला माहित आहे का? आपल्या इथं जो कोश्यारी नावाचा राज्यपाल होता ना, तो मुख्यमंत्री होता, 3 वेळा खासदार होता उत्तराखंडमध्ये. त्याचं 70 झालं होतं. आता 3 वेळा लगातार खासदार राहिलेल्या माणसाची तिकीट कापली आणि मग तो लहान सीटवर करून बसला होता. काय यार shit. ठीक आहे, लढू नका कोश्यारी साहेब, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला माझा राज्यपाल करून पाठवतो. काही वयात स्टेटमेंट करेल राज्यपाल